प्रोट्री इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे गोलमेज. ब्रिंग युअर गोल ऑन द मेज. आज या गोलमेजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्यासोबत आहे खेडच्या या इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी राहिल मुजावर, ज्याच्याकडे नीटसारख्या एक्झामचा 2 वेळचा एक्सपिरियन्स आहे आणि सध्याच्या पेपरफुटीमुळे त्रस्त झालेल्या किंवा ज्यांचं मनाचं खच्चीकरण झालं आहे, मानसिक ताणतणाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनाला उभारी कशी देता येईल, त्यांना मोटिवेट कसं करता येईल, त्यांना इन्स्पायर कसं करता येईल, हे तो स्वतःच्या अनुभवातून सांगतो आहे. आज आपल्याला त्याच संदर्भातली चर्चा करायची आहे. त्याच्याही पलीकडे तो सध्या काय करतो आणि त्यांनी नीट क्रॅक करण्यासाठी काय काय तयारी केली होती आणि कशी कशी तयारी केली होती. आजही तो त्याच्या विद्यार्थी दशेत आहे. आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार राहिल, तुझं स्वागत आहे तुझ्या स्वतःच्याच शाळेत असलेला हा नवीन पॉडकास्ट चॅनल, ज्याचं नाव आहे गोलमेज. आणि त्याच्यामध्ये आज आपण तुझ्यासोबत चर्चा करणार आहोत जे सध्या स्टुडंटमध्ये सगळ्यात अतिशय महत्त्वाची समजली जाते, जी म्हणजे नीटची एक्झाम. आणि त्याच एक्झामच्या अनुभवातून तू ताहून सुलाखून इथपर्यंत पोचला आहेस, तर त्या अनुभवांबद्दल आपण बोलू. सगळ्यात पहिल्यांदा मी तुला विनंती करतो की तुझी एक ओळख आमच्या प्रेक्षकांना करून दे. नमस्कार, मी राहिल मुजावर. मी एक 15-16 वर्षांपासून रोटरीचाच विद्यार्थी आहे. म्हणजे लहानपणापासून तू याच शाळेत शिकलास? हां. 10वी, 11वी, 12वी इथेच केली. 12वीत मी नीटचा फर्स्ट अटेम्प्ट दिला. त्याच्यानंतर 25मध्ये अजून एक अटेम्प्ट दिला आणि त्यानंतर मी आता KEMमध्ये फर्स्ट इयरला MBBS करत आहे. ही माझी एक छोटीशी ओळख होती. ओके राहिल, दॅट्स ग्रेट की हे ऐकून फार बरं वाटलं की तू MBBSची आता तयारी करतो आहेस आणि त्यासाठी तुला खरंच खूप शुभेच्छा. तर मला तुला हे विचारायला आवडेल की ज्या वेळेला नीटसारख्या परीक्षेच्या पेपरफुटीची बातमी येते, त्यावेळेला कधी मनात असा प्रश्न आला आहे का की मी काही चूक तर नाही केली ना, मी सुद्धा शॉर्टकट घ्यायला हवा होता, अशा स्वरूपाचा विचार? किंवा इतकी सगळी तयारी करून आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आपल्या वाट्याला ज्या वेळेला हे येतं, तर त्यावेळेला असा विचार आला का तुझ्या मनात? पेपरफूट ही एक दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. हे आपण सगळे एक्सेप्ट करून चालावं. पण असे विचार येणं हे काय स्वाभाविक आहेच. पण त्यात मी कोणता शॉर्टकट चूज करू का? मी ह्यातून एक पातळ असा मार्ग काढून पुढे निघून जाऊ, हा विचार माझ्या डोक्यात कधी आलेला नाही आहे तसं तर. पण मी काही चूक केली का, हा विचार मला खूप वेळा आला आहे. पण त्याचा मी हा एकच जबाब दिला आहे की ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आत्ता, ह्यात माझा काही कंट्रोल नाही आहे. बरोबर. मी ह्यात काही करू नाही शकत. मग बेस्ट गोष्ट मी काय करू शकतो, यात एक्सेप्ट करा, पुढे चाला. 24 साली जेव्हा नीटचा पेपर लीक व्हायच्या बातम्या आलेल्या तेव्हा मी खूप डिसअपॉइंट झालेलो. कारण मला होते एक 619 मार्क्स आणि मी रिझल्टच्या आधी एक्सपेक्ट करून चालत होतो की भेटेल आपल्याला कोणतं तरी कॉलेज. बट रिझल्ट आल्यानंतर जेव्हा रँक बघितली तेव्हा कळलं की आपलं काही होणार नाही आहे. तेव्हा खूप जास्त डिसअपॉइंट झालेलो मी. बट तो इयर माझ्यासाठी एक ॲज इफ एक सेटबॅक होता. सो मी त्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात आधी एक नोट लिहून काढली की काय काय घडलं आहे आपल्यासोबत आता. जसं तू सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यात ज्या चालू होत्या त्या तू सगळ्या टेबलवर मांडल्यास, म्हणजे लिहून काढल्यास, म्हणजे समोर आल्या तुझ्या. तर त्या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर आल्या, तर ह्यातून आपण काय मार्ग काढू शकतो ह्याचा विचार केला. तर रँक होती माझी एक 60,000च्या आसपास. तर मला घरचे बोलले आपण प्रायव्हेटसाठी ट्राय करूया. पण मी बोललो एवढे वर्ष मी चांगलं शिक्षण घेत आहे, तर मी प्रायव्हेटसाठी का जावं. त्यामुळे मी विचार केला की मी स्वतःला अजून एक चान्स देतो. आणि मी थोडंसं कन्व्हिन्स केलं घरच्यांना. ते बोलले ओके, मग तुला करायचंच आहे तर जा. आणि त्यानंतर मी माझी तयारी परत चालू केली आणि त्यानंतर माझा रिझल्ट बघत आहात तुम्ही आता. नाही, डेफिनेटली तो ॲज एक्सपेक्टेड तुला आला आणि त्याच्यासाठी खरंच तुझं ते एकदम ब्रेव डिसिजन होता की एकदा नीट दिल्यानंतर पुन्हा 1 वर्ष त्याच्यासाठी आणखीन द्यायचा. त्याच्यात असं वाटून घ्यायचं नाही कुठेही की हे वर्ष माझं वाया जाणार आहे. पण तो विश्वास तुझ्यात होता आणि तू ते करून दाखवलंस. दॅट्स वाय आज तू KEM सारख्या एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये MBBS फॉलो करतो आहेस. सो ऑल द बेस्ट टू यू. अगेन मला तुला एक गोष्ट विचारायचं आहे की आत्ता काय झालं आहे की आता नीट एक्झाम लवकरच होईल. तर सगळ्याच स्टुडंटला आपण हा सल्ला देऊ, जसं तू आता त्याचं उत्तरादाखल जे काय बोलशील. तर प्रश्न मला तुला असा प्रश्न म्हणण्यापेक्षा मला तुला ही एक गोष्ट विचारायची की त्याच्यावरती तुझं ओपिनियन घ्यायचं आहे. आता
इंग्लिश मिडियम स्कूल रोटरीचं हे जे खेडचं स्कूल आहे ते सुद्धा नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रिपरेशनच्या तयारीला लागलेलं आहे. तर मला फक्त एक कंपॅरिझन सांग की इथे नीटच्या प्रिपरेशनमध्ये काय काय केलं जातं आणि जसं आता तू MBBSच्या तयारीत आहेस तर तिथे कशा प्रकारचं प्रिपरेशन तू करतोयस, तर तिथे तुला कसा कोणाचा एक सपोर्ट मिळतोय, तिथे कोणती पद्धत अवलंबली जाते आणि रोटरीमध्ये कोणती पद्धत अवलंबली जाते? आता तुम्ही MBBSला जाताय तर ही एक पुढची पदवी आहे. आता त्यात तुमच्याकडून एक्सपेक्टेड असतं की ह्यात टीचर्सकडून जास्त जोर दिला जाणार नाही आहे तुमच्यावर. बरोबर. जे काही आहे ते तुम्ही सेल्फ स्टडीवरून कराल. हा एक अप्रोच असतो पुढच्या कॉलेजेसला. हे फक्त KEMसाठी नाही आहे, खूप सगळे मेडिकल कॉलेज हेच फॉलो करतात आता. कारण त्यांचा वर्क स्केड्यूल किंवा वर्क लोड किंवा ज्या प्रकारच्या वातावरणात ते असतात त्याच्यामुळे कदाचित त्यांना तितका वेळ हो, नसेल हो. मिळत. ते आपण बघतोच ना आता डॉक्टर्स किती फ्रस्ट्रेटेड असतात. त्याचं कारण एक वर्कलोड असतंच. बट त्या फ्रस्ट्रेशनला ते मुलांवर येऊन असं काही बाहेर काढत नाहीत. ही एक चांगली Definitely गोष्ट आहे. not. आपण जर रोटरीसोबत कंपेअर करायला गेलात तर रोटरीमध्ये अशा खूप काही गोष्टी असतात, खूप काही गोष्टी घेतल्या जातात ज्या तुम्ही एक्सपेक्ट करत नाहीत. जसं की म्हणजे आता मला एक टॉपिक समजला नाही आहे. समजलं आहे पण अर्धवट समजलं आहे. मी जातो टीचरकडे, टीचर मला काय म्हणणार आहे, किती कळलं आहे, काय कळलं हा विचार न करता तुम्हाला पूर्ण टॉपिक परत शिकवायचा प्रयत्न करणार आहे. बरोबर. आणि मला जोपर्यंत समजत नाही हा टॉपिक, टीचर तोपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. आता काही असे इन्स्टन्सेस झालेत की जर कॉलेज सुटायचा टाईम 5 वाजता आहे, तर बरोबर. टीचर माझ्यासोबत 2-2 तास बसलेत आणि आफ्टर माझ्याकडून द हां, त्याचा जो वेळ संपते संध्याकाळी 5 वाजता सुटलं की त्याच्यानंतर सुद्धा लोक 2 तास 2-2 तास थांबतात आणि त्यानंतर मुलांना बेस्ट डिलिव्हर करायचं आहे, हा एक बरोबर. मोटो घेऊन चालतात. इथे सगळे टीचर्स. असं कोणत्या एक टीचरसाठी नाही आहे, बट ऑलमोस्ट सगळे टीचर हे करण्याचा प्रयत्न करत असतात. डेफिनेटली म्हणजे ही सगळ्यात चांगली बाजू आहे रोटरीची असं तुझं हो. म्हणणं आहे. कारण तू इथे शिकलास त्याच्यामुळे तुला प्रोसेस माहिती आहे आणि बट ऑब्वियस आत्ताही रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल त्याच लेवलवरती तयारी करते. कारण सध्या मुलं ज्या मानसिकतेतून जात आहेत सो त्यांच्यासाठी तितका परत तो वेळ देणं आणि त्यांना मोटिवेटेड ठेवणं हे त्यांचं फर्स्ट प्रायोरिटी किंवा एक कर्तव्य ते समजतात. सो आपण त्याच्यासाठी तयारी करतो आहे. रैन पेपर फुटीसारख्या प्रकरणांमुळे मुलांचा स्वतःवरचा विश्वास उडतो. ते स्वतःला कमजोर किंवा कमकुवत समजायला लागतात आणि फ्रस्ट्रेशन येतं. मग अशा प्रसंगातून आता तू मगाशीच म्हटलास की इट्स मेंट टू बी हॅपन, ते झालं आहे त्याचा आपण फार काळ विचार करणं गरजेचं नाही आहे. म्हणूनच मी तुला हे विचारतो की अशा प्रकारच्या माइंडसेटमधून बाहेर कसं पडायचं? आता सगळ्यात आधी झालेली गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नव्हती. त्यामुळे स्वतःला कोसणं हे सगळ्यात जास्त चुकीचं काम आहे. बरोबर. त्यातून बाहेर पडून म्हणजे एक थर्ड पर्सन व्ह्यूमधून आपण जर बघायला गेलो गोष्टी, तर आपल्याला एक बेटर ॲस्पेक्ट भेटतो. जर आपण फर्स्ट पर्सनमध्ये आपल्यासोबत काय होतं आहे, आपण दुसऱ्यांना ब्लेम करत गेलो, तर त्या गोष्टीमध्ये आपण एक कंट्रोल देतो त्या माणसाला, त्या समोरच्या इन्स्टिट्यूशनला, की तू मला काही हर्ट करू शकतोस, तू माझ्या करिअरसोबत खेळू शकतोस. बरोबर. बट इफ आय ब्लेम माय सेल्फ, की ठीक आहे पेपर लीक झाला, माझी चूक नव्हती, लीव्ह इट. ते बाजूला ठेवलं मी अँड व्हॉट आय कॅन डू इज नाव वर्क ऑन माय सेल्फ. आता पेपर आपल्याला परत होणार आहे 21 जूनला. आता त्याची तयारी मी करत बसेन, की ह्या गोष्टीवर रडत बसेन, की नाही पेपर लीक झाला, चुकीचा झाला आहे माझ्यासोबत. ह्यात आपण टाईम वेस्ट करतो आहे. आपण प्रिपेअर करायला लागलो तर आपण स्वतःला बिल्ड करतो आहे. खरी गोष्ट आहे. खूप म्हणजे चांगलं उत्तर तू दिलंस. ह्या व्यतिरिक्त मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की हल्ली नीटसारख्या एक्झामला ज्यावेळेला मुलं प्रिपेअर करत असतात तेव्हा त्यांच्या पॅरेंटला तो एक स्टेटस सिम्बॉल वाटतो आणि मग त्या गोष्टीचं कुठेतरी मुलांवरती एक प्रेशर बिल्ड व्हायला लागतं. सो मग ह्याच्यामधलं जे एक अंतर आहे ते तू कसं डिफाईन करशील? तुला असा काही एक्सपिरियन्स आला का? प्रेशर फील झालं का? आणि ज्यांना होतं त्यांना तू काय सांगशील? सगळ्यात आधी नीटची चॉईस करणं हा माझा स्वतःचा डिसिजन होता. बरोबर. त्यामुळे माझ्या पॅरेंट्सकडून काही प्रेशर आहे, परत त्यांचा काही स्टेटस सिम्बल आहे, अशी गोष्ट माझ्याकडे तरी नव्हती. बट अशा काही गोष्टी म्हणजे खूप गोष्टी मी बघतो आहे आता, की पॅरेंट्स लादत आहेत मुलावर, की तुला हेच करायचं आहे. आजकालचे पॅरेंट्स थोडेसे कन्सिडरेट झालेत, की नाही तुला जे करायचे ते कर. बट मोस्ट ऑफ देम दे ट्राय की माझा मुलगा तेच करेल, माझी मुलगी तेच करेल जे मला हवं आहे. बट सगळ्यात आधी हे अवॉइड करायला पाहिजे. सगळ्यात आधी आपला इंटरेस्ट कशात आहे? आता सपोज मला आर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, मला बरोबर. लिटरेचरमध्ये इंटरेस्ट आहे, तर मी बेस्ट करेन त्यामध्ये.
आणि जर Sure. मला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे मी त्यात बेस्ट Correct. करेन. आता जर कोणता आर्ट्स इंटरेस्टेड स्टुडंट सायन्समध्ये आला देन ही विल बी अ नाईटमेअर. पॅरेंट्ससाठी पण एक वेगळा प्रेशर येईल त्यांच्या डोक्यावर की बरोबर. नाही मी मुलावर एवढे पैसे टाकतोय, त्याचा काही उपयोग होत नाही आहे आता. तर एक पॅरेंटवर प्रेशर आपोआप येणार आहे आणि तो प्रेशर पॅरेंट किती पण अवॉइड केलं बट ॲट लास्ट तो मुलावर थोडासा ट्रान्सफर होणार आहे. सो सगळ्यात आधी करिअर चॉईस जी आहे ती मुलासोबत बसून पॅरेंट्सनी ठरवायला पाहिजे. असं नाही की मी सांगितलं तुला हेच करायचं म्हणजे हेच करायचं आहे. करेक्ट आहे. हां, जर आता एक आर्ट्सचा मुलगा आहे तो बोलतोय मला आर्किओलॉजिस्ट बनायचं आहे. तर आर्किओलॉजीमध्ये पैसा येणं थोडंसं अवघड आहे. बरोबर. पण त्याचा तो इंटरेस्ट आपण ह्या डायरेक्शनमध्ये फिरवू शकतो ना, की जर ठीक आहे तुला हिस्ट्री वगैरेमध्ये इंटरेस्ट आहे, तर अशा कोणत्यातरी डायरेक्शनमध्ये मी तो इंटरेस्ट चॅनल करेन, ज्यातून तुझा कमर्शियल त्याच्यातून इंटरेस्ट पण कन्व्हर्जन फुलफिल असेल. होईल, परत तू फायनान्शियली सिक्युअर पण राहशील. ॲट लास्ट आपल्या पॅरेंट्सना तेच हवं आहे. डेफिनेटली म्हणजे मला तेही विचारायचं होतं की ज्या वेळेला शिक्षणासाठी इतका खर्च पालकांकडून केला जातो तर अल्टिमेटली त्यांच्याही डोक्यात तेच असतं की इतके पैसे लावलेत तर ते वाया जातील का, वाया जाऊ नयेत म्हणून काही काही पॅरेंट्स नेहमी मुलांना बॉदर करतात तशासारखे जे हो. प्रकार होतात. तर आता तू जसं म्हणतोयस ती की हे आधी ठरवणं फार गरजेचं आहे. तर मला त्याही पलीकडे जाऊन तुला हे विचारायचं आहे की जनरली मुलांना हे सांगितलं असतं की टॉप 100साठी किंवा टॉपसाठी टॉप रँकसाठी एम करा आणि ज्या वेळेला ते नाही होत तुम्ही कुठेतरी त्याच्यापेक्षा थोडेसे बाहेर किंवा मागे राहता. मग एक असतं की ज्यांचं होतं त्यांना तर मार्ग त्यांचा मोकळा आहे, पण ज्यांचं नाही होत तर त्यांनी काय केलं पाहिजे? मग त्याच्यासाठी नाराज व्हायला पाहिजे, परत परीक्षा द्यायला पाहिजे की त्यांनी ते ॲक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे? आता असं होतं की टॉप रँक हवेत, टॉप 100मध्ये यायचं आहे. हे असं वेगळं नाही आहे की पहिल्यांदा कोणाला तरी सांगतो आहे. हे आम्हाला पण सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला टॉप 10, टॉप 100साठी एम करायचं आहे. बट फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझी रँक 60,000 आली. पण त्या टाईमला मला हे पण माहिती होतं की मी ह्या अटेम्प्टसाठी माझं 100% दिलं नव्हतं. डेफिनेटली. म्हणून मी रिपीटसाठी गेलो. जर मी त्या बरोबर. अटेम्प्टमध्ये माझं 100% दिलं असतं आणि त्यानंतर माझा रँक 60,000 येतोय, तर मी ते एक्सेप्ट करून पुढे चाललो असतो. पण जर मला माहिती आहे की मी माझं 100% दिलं नाही, तर जोपर्यंत तुम्ही तुमचं 100% देत नाही, तोपर्यंत तुम्ही ट्राय करू शकता. ओके. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की 100% दिल्यानंतर जो काही रिझल्ट येतोय आणि तुम्हाला खात्री आहे की मी हे दिल्यानंतरही हा रिझल्ट आलाय, तर तो रिझल्ट तुम्ही स्वीकारला पाहिजे. हो. भले तो टॉपमधला असेल किंवा टॉपपेक्षा थोडा लेस असेल, कमी असेल, ज्याच्या काही ग्रेड्स जशा ठरतात की फर्स्ट काही थाउजंडमध्ये रँक असेल, तर तुला वेगळं म्हणजे कॉलेजेस मिळण्याच्या अपॉर्च्युनिटीज राहतात किंवा नाही राहत किंवा त्याच्यापेक्षा कमी कमी तुमचा जो एक दर्जा असेल, क्रायटेरिया असेल, तो कमी होत जातो. सो ॲक्सेप्टन्स इज अ इम्पॉर्टंट की तुम्ही असं ॲक्सेप्ट पण करून नाही आहे की चालणार. तुम्ही फर्स्ट रँकला आलात आणि तुमचं करिअर तिथल्या तिथे सेट झालं आहे. मी बरोबर. जाऊन MBBSमध्ये अभ्यास बंद केला. काय उपयोग आहे त्याचा? राईट. तसंच जर आता कोणता तरी डॉक्टर आहे ज्याची रँक नीटमध्ये 60,000 होती आणि त्यानंतर तो खूप सक्सेसफुल झाला आहे. खूप चांगला डॉक्टर बनला. हां, त्याला येऊन त्याचे पेशंट्स नाही विचारणार, "बाळा तुझी नीटमध्ये रँक काय होती?" डेफिनेटली दॅट इज द मेसेज की मला हेच एक्सपेक्टेड होतं आणि तू करेक्ट ते सांगितलंस. पुढे आपल्याला एक स्किल सेट निर्माण करत जायला लागतं. आता हे डॉक्टरचं एक वेगळं एक्झाम्पल. इंजिनिअरिंगमध्ये आता एक आपल्याला CEO आपल्याला माहितीच आहे सत्य नडेला. ते IITian बरोबर. नव्हते. पण त्यानंतर त्यांनी जी स्वतःवर मेहनत केली असेल, जे त्यांनी स्किल्स ॲक्वायर केले असतील, त्यानंतरच ते Right. मायक्रोसॉफ्टमध्ये जाऊन एका मोठ्या पदवीवर बसलेले आहेत आज. शुअर. अगदी करेक्ट तू उत्तर दिलंस. राहील मला सांग, ज्या वेळेला नीटसारख्या एका इतक्या टफ आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची आपण प्रिपरेशन करतो, त्यावेळेला मोस्टली असं होतं की आपला सगळा वेळ त्याच्यात जातो आणि आपण आयसोलेट होतं. तेव्हा आपले मित्र मागे सुटतात, आपले फॅमिली ओकेजन्स मागे राहतात, आपले फॅमिली मेंबर्स असतात त्यांना आपण वेळ नाही देऊ शकत. आपला एंटरटेनमेंट, आपली एन्जॉयमेंट ह्या सगळ्या गोष्टी मागे पडतात. त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? सगळ्यात पहिली गोष्ट हे आपण असं करायला नको आहे. आपले रिलेशन्स ह्युमन इज अ सोशल ॲनिमल हे आपल्याला Correct. माहितीच आहे. तर जर आपण स्वतःला आयसोलेट करत गेलो आणि एका गोलवर फोकस राहिलो, एक्सिलेंट. बट त्यात आपण एक आपल्या लाईफचा एक चांगला भाग सोडून देतोय. बरोबर. आता मी 11वी-12वीत फ्रेंड्ससोबत राहिलो नाही. मी कितीतरी मेमरीज क्रिएट करू शकत होतो. शुअर. पण जर मी ते स्किप करून एका गोलसाठी काम करतोय, इट कॅन बी फ्रुटफुल बट नॉट ॲज मच ॲज आय कॅन एक्सपेक्ट इट टू बी.
ठीक आहे. आता माझे काही मित्र होते, त्यांचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं सिलेक्शन. बरोबर. बट त्यांनी असं नाही केलं की मी सगळंच सोडून देतो. ते राहिले फ्रेंड्ससोबत. ते एन्जॉय करत होते. हे सगळं करून Sure. त्यांनी ते आणलेलं आहे. आणि आय थिंक लाईफ तशीच चालते. आता आपण कोणतं तरी गोल ठेवलं, असे गोल्स येत राहणार आहेत आपल्या लाईफमध्ये. आता प्रत्येक गोल साठी आपण आयसोलेट होत गेलो तर आय डोंट थिंक लाईफ हॅज एनी यूज इन इट. नक्कीच. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावरती त्या आयसोलेशनचा परिणाम होऊ शकतो. एकेकाळी होऊ शकतात किंवा मग फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेशनशिप यांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो का हो, ओव्हर द नक्कीच. पिरियड? येस. आणि मग त्याचा फटका बसू शकतो का तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीला? आरामात. जर आता मी आयसोलेटेड राहिलो आहे, तर माझ्या कम्युनिकेशन स्किल्स, माझं इंटरॅक्शन ते सगळं कमी होत जाणार ना. आणि जर Definitely. मी कम्युनिकेशन स्किल्सवर एक काम नाही केलं, जर माझे एक फ्रेंडसोबत बोलणं वेगळं असतं आणि एक असोसिएट्स किंवा आपल्या ऑफिशियल बोलणं एक वेगळं असतं. बट फ्रेंड्ससोबतचं जे बोलणं आहे, त्यातून मला एक कॉन्फिडन्स येत जातो, की मी बाबा कोणाशी पण बोलू शकतो. शुअर, शुअर. नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा तू सांगितलास. युजुअली काय होतं, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून मुलांचा IQ बघितला जातो, बरोबर? पण त्यांचा EQ नाही बघितला जात. म्हणजे त्यांचा इमोशनल कॉशंट जो असतो किंवा त्यांची भावनिक विकास त्यांचा किती झाला आहे किंवा तो कसा होऊ शकतो, तो होण्यासाठी काय गरजेचं आहे. जसं तू म्हटलास की ह्युमन इज अ सोशल ॲनिमल, तर ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते. आणि ह्या प्रिपरेशनमध्ये, टफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपण या सगळ्यांपासून दूर जातो. पण तुझं असं मत आहे की वेळ राहता ज्यावेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही तो तुमच्या सोशल लाईफसाठी वेळ दिला पाहिजे. गुड, ग्रेट. फार छान उत्तर दिलंस तू हे, ॲज एक्सपेक्टेड. म्हणजेच एज्युकेशनचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुझ्या लाईफवरती आहे. ओव्हरऑल तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये बघताना अभ्यास, विचार करण्याची तुझी प्रक्रिया, तुझा कॉन्फिडन्स, नॉलेज आणि एखाद्या गोष्टीसाठी लागणारी मेहनत ही सुद्धा तुला द्यायची आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुझं एंटरटेनमेंट पण तुला सांभाळायचं आहे. दॅट्स ग्रेट. आणि सगळ्यात शेवटी मी तुला असं विचारेन की त्या विद्यार्थ्यांना तू काय सल्ला देशील की एका परीक्षेच्या निकालानंतर ज्यांना असं वाटतं आहे की हे सगळं संपलं, आता इथून पुढे जगाचा अंत झाला, काहीच पॉसिबल नाही आहे, असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? मी स्वतः त्यातून गेलेलो आहे. मला पण वाटलेलं की आता सगळं संपलेलं आहे. बट बिल्डिंग फ्रॉम द स्क्रॅच, राईट. तीच एक अशी क्वालिटी आहे जी आपल्याला कुठे पण सर्वाईव्ह करायला हेल्प करेल. आता माझी जेव्हा 60,000 रँक आलेली, त्यानंतर मी बसलेलो असंच. माझ्या डोक्यात काहीच चालू नव्हतं. आता काय करायचं आहे, काय नाही, मला स्वतःला काही माहीत नव्हतं. बट तरी पण मी उठलो. तरी पण माझा एक सोशल सर्कल होता. त्याने मला मोटिवेट केलं आणि त्यानंतर मी इथे येऊन जे करू शकत होतं ते केलं मी. शुअर, शुअर, शुअर. लाईफ तेव्हापर्यंत असतं जेव्हापर्यंत तुमच्यात फायटिंग स्पिरिट आहे. जर तुम्ही ती फायटिंग स्पिरिट सोडून दिली, तर लाईफ काय राहिली त्यात? सो असे जे विद्यार्थी असतात, त्यांनी स्वतःमध्ये एक फायटिंग स्पिरिटचा निर्माण करायला पाहिजे. एक विचार करायला पाहिजे की नाही, माय लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन दिस वन एक्झाम. जर तुम्ही तो विचार करत राहिलात, जर तुम्ही त्या स्टेटमध्ये राहिलात की नाही, मी काहीही झालं तरी मी ही गोष्ट करू शकतो, त्याच्यासाठी बरोबर. सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट असते एखादा निगेटिव्ह एक्सपिरियन्स. जेव्हापर्यंत माझ्याकडे एक निगेटिव्ह एक्सपिरियन्स नव्हता, तेव्हापर्यंत मी स्वतःची जी नॅचरल टेंडन्सी होती, स्वतःमध्ये जे कॅपॅबिलिटीज होत्या, त्या मी कधीच एक्सप्लोर करू शकत नव्हतो. तर जर तुम्हाला असं वाटतं आहे, इट्स क्वाईट नॅचरल. तुम्ही ती स्टेट एक्सपिरियन्स करा, बट त्यातून बाहेर पण या. त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करायला लागेल. आणि जर तुम्ही त्या एक टफ सिच्युएशनमध्ये पण स्वतःला सांभाळू शकत असाल, दॅट्स लाईफ. त्याच्यानंतर तुम्ही पुढे ज्या तुमच्याकडे डिफिकल्टीज येतील, त्या फेस करायचा तुमच्यात एक करेज येतो. आणि एक निगेटिव्ह एक्सपिरियन्स तुम्हाला हेच सगळं शिकवून जातो. हाच एक्सपिरियन्स देऊन जातो. आणि हा एक्सपिरियन्स तुम्ही तुमच्याकडे ठेवलात, तर हा तुम्ही पुढे इम्प्लिमेंट करू शकता. डेफिनेटली ग्रेट. तुझं हे उत्तर ऐकून मला फार आनंद होतो आहे. म्हणूनच मला जाता जाता तुला एक प्रश्न विचारायला आवडेल की जोपर्यंत राहिल इथे शाळेत होता, तो शाळेत एक 10वीचा विद्यार्थी म्हणून बसत होता, तो राहील. आणि नीट एक्झाम क्रॅक केल्यानंतर आज ज्यावेळेला तो MBBSचं प्रिपरेशन करतो आहे, तो राहील. ह्या दोघांमध्ये किती फरक आहे? सो जेव्हा मी शाळेत होतो, 15 वर्षांचा होतो 10वीत,
तर माझ्याकडे तेव्हा असा काही निगेटिव्ह एक्सपिरियन्स नव्हता. बरोबर. पण त्यानंतर 1-2 वर्षांमध्ये मला एक चांगले एक्सपिरियन्सेस मला भेटले. चांगले इन सेन्स निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस होते, पण त्यांची इंटेन्सिटी चांगली होती. करेक्ट. म्हणजे तुला असं म्हणायचं की 10वी पर्यंत एका सिक्युअर वातावरणात हां, तू होतास, जिथे तुला विचार करायला लागत नव्हता की मला पुढे काय करायचंय किंवा हे कसं होईल. तुला असं वाटत होतं की सगळं चांगलंच होणार आहे. सगळं चांगलंच असतं आणि हे तुझं एक इटसेल्फ नॅचरल मॅनिफेस्टेशन चालू होतं आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुला काही निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आले, ज्याच्यामुळे तुला पॉझिटिव्ह वे मिळाला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा. आता खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत असतात. आता माझ्यासोबत काही छोट्या-मोठ्या गोष्टी झाल्या ज्या मला आवडल्या नाहीत. मी काय करणार आहे? मी त्या गोष्टींवर रडत बसणार नाही आता. मी त्या फेस करेन, मी एक्सेप्ट करेन आणि पुढे जाईन. हा एक मोठा फरक आहे जेव्हा मी 10th मध्ये होतो आणि आता मी इथे येऊन बसतो. डेफिनेटली. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला ज्या गोष्टी घडत असतात, तो एंड नसतो. हां. त्याच्या पलीकडे पण गोष्टी होणार असतात. आता तुम्हाला माहीत नाही की पुढे काय होणार आहे. जी गोष्ट होते ती ॲक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे. म्हणजे फिरून आपण त्या ॲक्सेप्टन्सच्या मुद्द्यावरतीच येतो. त्याच्यामुळे त्या विद्यार्थी दशेतला जो 10वीला, आताही तू विद्यार्थी दशेतच आहेस, पण 10वीच्या वर्गात ज्यावेळेला तू बसायचास, तो राहील आणि आताच्या राहीलमध्ये हा माइंडसेटचा डिफरन्स आहे, जो ओव्हर द इयर चांगल्या हेतूने छान बिल्डअप होतोय आणि ते करेज तुझ्या बोलण्यात दिसतंय. सो दॅट्स ग्रेट. तेच आणि आपण हे पण म्हणू शकतो ना, सनसेट्स आर मोर ब्युटिफुल दॅन सनरायझेस. डेफिनेटली. नेहमी सनराईजपेक्षा सनसेटसुद्धा खूप म्हणजे ब्युटिफुल असतात डेफिनेटली. आणि ते तसंच बघणं, कारण सनसेट बघण्याकडे लोकांचा कल थोडा निगेटिव्ह असतो की हा अंत आहे, हा शेवट होतोय, आज आपण सूर्य हे म्हणू अस्ताला शकतो जातोय. ना, इफ इट इज सेटिंग इट इज बाउंड टू राईज. डेफिनेटली. हा कोट खूप इम्पॉर्टंट आहे आणि थँक्स की तू आज तुझा वेळात वेळ काढून इथे आलास आणि गोलमेजला तुझा हा एक मोलाचा एक्सपिरियन्स जो होता तो तू शेअर केलास. त्याच्यासाठी तुझे मनःपूर्वक आभार. आणि अगदीच मी तुला एखादा शेवटचा असा प्रश्न विचारतो की एखादा जो कोट तुला खूप आवडला आहे, जो एखाद्याला इन्स्पायर करू शकतो, डिसिप्लिनमध्ये आणू शकतो, मोटिवेट करू शकतो, असा एखादा कोट तू सांगितलास तर फार बरं होईल, जो तू ऐकलास ज्याने तुला इन्स्पायर केलं असा. इफ इट इज सेटिंग इट इज बाउंड टू राईज. आता मी माझंच एक्झाम्पल देत नाही, बट आपण आपल्या देशाचंच बघितलं. 1991मध्ये आपल्या देशाची अवस्था काय होती. त्यानंतर जे रिफॉर्म्स आले आपल्या देशात, त्यानंतर इंडिया जसा बाउन्स बॅक इंडियाने केला, जसं आपलं राईज झालं, त्यानंतर परत 2008मध्ये आपल्याला सेटबॅक भेटला. परत त्याच्यानंतर आपण राईज केलं आणि आता थोडासा एक स्लाईट सेटबॅक भेटतोय, बट त्याला पण आपण फाईट करतोय. शुअर. म्हणजे तुला असं म्हणायचं की कोणत्याही गोष्टीचा शेवट हा शेवट नसतो, तर त्याची सुरुवात होण्याची ती प्रोसेस असते. त्याच्या पुढची आणि एक नवीन स्टेज जी सुरुवात व्हायला जाणार आहे, त्याच्यामुळे एंड होणं हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे सगळ्या स्टुडंटनी ज्यांची मानसिकता ज्यावेळेला खचून जाते की इथे अंत झाला किंवा हे सगळं संपलं आहे, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुढच्या नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. थँक्यू सो मच राहील. मी पण थँक करेन तुम्हाला माझे मत मांडायला इथे एवढा चांगला स्टेज प्रोव्हाइड केलात. प्लस ऑफकोर्स मी रोटरीचा थँकफुल आहे, जो जे काही मी आज बनलेलो आहे, जे काही मी आहे आत्ता, ऑफकोर्स पुढे काही गोष्टी अचीव करेनच. पण जो आज मी बनलो आहे इथे, जो माझा माइंडसेट आहे, ती प्रत्येक गोष्ट मला रोटरीकडूनच भेटलेली आहे. सो थँक्यू. वी आर ग्लॅड हे ऐकण्यासाठी की इथे तुला जे एक्सपेक्टेड होते ते संस्कार तुझ्यावरती झाले. सो थँक्यू सो मच.